द्वन्द्वातीतं गगनस्य दर्शनम् तत्त्वं शादिलक्षणम् एकं नित्यं विमानमचलम् सर्वाधिसाक्षे भवातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि। अत्रि नंदन दत्तराज बरवा तारी जीवा भवदुस्तरी जन्मांचा प्रतिपालक तू सदा अनंत विगणे हरी भूता दर्शन तापतो संबोधो तू वर्षोणी करुणामी तुझ भाकितो अवधूताई आता धावणी श्री मंगल मूर्ती रूप मला लोचणी येई तू प्रभु राजा करी कृपा भावार्थ जाणुनी विलंबता वसील तरी सखया होईल प्राणहानी करुणामी तुझ भाकितो अवधूताई आता धावुनी देवा दत्ता दयाळ रूप लावी माझिया डोळा तुझे गुण नाम चरित्र सदा ऐको माझे श्रोत्र देई प्रेमदान देई प्रेमदान ज्ञान भक्ती वैराग्य जाण ज्ञान भक्ती वैराग्य जाण तुझे गुण नाम चरित्र सदा ऐको माझे श्रोत्र कीर्तन करी हृदय बैसोण करी हृदय बैसोण तुझे गुण नाम चरित्र सदा ऐको माझे श्रोत्र सदा ऐको माझे श्रोत्र दत्ता प्रभु
देवा दत्ता दयाळा रूप दावी माझी आडोळा तुझे गुण नाम चरित्र सदा ऐकू माझे सूत्र देई प्रेम दान ज्ञान भक्ती वैरागे जान तुझे गुण नाम चरित्र सदा ऐकू माझे श्रोत्र. अखंड दत्तनाम सप्ताह मोज दत्त संस्थान कोलंबी यांच्या शाखेमधून शाखा गोडापूर मंडल कुबेर जिल्हा निर्मल तेलंगणा स्टेट या पवित्र भूमीमध्ये दरवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड दत्तनाम दत्त प्रगट दिनानिमित्त आज हा कीर्तनाचा माझा पहिलाच दिवस आहे. गुरु महाराजांच्या आणि सर्व गावकरी भक्त मंडळींच्या कृपाशीर्वादाने ही सेवा मिळालेली आहे. तरी या कार्यक्रमाचे नियोजक सर्व श्री दत्त मंदिर गोडापूर मंडल कुबेर जिल्हा निर्मल समस्त गावकरी मंडळी गोडापूर आणि येथील असणारे श्री संत दुधवन महाराज यांच्या या कृपाशीर्वादाने आणि या सर्व गावकऱ्यांच्या सहायतेने हा कार्यक्रमाचं दरवर्षाचं नियोजन आणि हा सप्ताह दरवर्षाप्रमाणे चालत असतो, दरवर्षाप्रमाणे चालेल. आता यात काही संशय नाही बरं काय, संशय पण घ्यायचं नाही पुढे होतं का नाही ते म्हणून, कारण करता करविता तो भगवंत आहे आणि त्या भगवंतांच्या कृपाशीर्वादाने ते सर्व जमलेले माझे मायबाप उत्कृष्ट असणारे गायक आमचे दत्तभक्तपरायण इरवंजी पाटील, अर्थात त्यांना सगळे शाहीर म्हणतात, वडगावकर, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड यांनी एक सुपर गायक आहेत आणि साधक आहे. गायक असू दे पण साधक असणे विशेष आहे का. आणि तसेच असणारे मुरलीधर पाटील बेलूरकर आणि आमचे आता वय खूप आहे, अभंग नवीन आहे, साल नवीन आहे, पण पुढे म्हणता येतं पण महागे म्हणणं फार कठीण आहे. बरोबर आहे. असे आमचे मायाबाप पितृतुल्य असणारे सुभाषराव पाटील हांपोलीकर, आमचे मृदंगवादक मधुबन पाटील दहागाव, एक गाव नाही, दहागावचं काम त्यांनी एकत्रित करतात. आमच्याकडे 100 गाव आहे लक्षात ठेवा. आणि तेलंगणामध्ये 10 गाव असतील पण आमच्या महाराष्ट्रात 100 गाव आहेत. पण ते सर्व माझे जमलेले इनेकरी मामा आणि आमच्या सर्व मातोश्री आणि आमचे पिताश्री आणि भगिनीश्री आणि बंधुश्री आणि तसेच आता आवाज घेतच नाही, घ्यायला वेळ लागते बरं का. नवरीला नाव घे म्हणलं तर लाजतंय का नाही, तसं मला पण लाजावं लागतं ना. तस त्या प्रकारे आमचे या आवाजाला साथ देणारे या सत्याला याच वर्षी पळसपूरकर बंधू, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथून त्यांनी साऊंड सिस्टीम ला साथ दिलेले. त्यांनी 8 दिवस साथ देणारच आहेत. त्यांना सुद्धा दत्तप्रभूचा आशीर्वाद आणि आमच्या मातोश्री बहिणी त्यांनी पण आलेले आहेत.
आणि तसेच आमचे सर्वात म्हणजे आमचे गुरुबंधू असणारे YouTube चॅनल, त्यांनी दत्त संप्रदायासाठी पहिलं काय होते ते होते, तुम्हाला माहित आहे काय होतास तू, काय झालास तू, अशा प्रसिद्ध असणारे आमचे पाहुणे बंधुश्री सुरेश पाटील शिंदे लांबीकर, त्यांनी पण एक TS राजा आहे का नाही तेलंगणा स्टेटमध्ये आहेत, आणि त्यांनी आम्हाला हाक मारल्यानंतर तिथं येतात. मी त्यांना म्हटलं की दादा तुम्ही या, हजर झाले. आमच्या अगोदर आयोजकाला विचारल्याशिवाय नाही ना पाटील. आता त्यांनी म्हटले बाबा गावचं नाव कोणा घ्यायचं, एका नावाला 1000 रुपये घेतो बरं काही. त्यांनी म्हणले तेवढं महाग तर कोणाचंच नाव घेऊ नका, गावकरी मंडळी घ्या म्हणजे. असंच नाही म्हणून, कारण का नाव काही घ्यायचं नसतं पण नाव करायचं असतं, बरोबर आहे. नावात असं होऊन जाईल नाव सोन्याबाई कतलाचं काही वाळा नाही, असली परिस्थिती नकोय. सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि ज्ञानवृंद असणारे आमचे मायबाप कथेला अनुसरून आजचा पहिला दिवस असल्यामुळं कीर्तनाला मर्यादा असतं का काय. आता कोण्या दिवशी काय घ्यायचं हे कीर्तनकाराला माहिती असावी लागते. फक्त प्रत्येक आज उद्घाटन करतात ऐका नाही, जास्त आज काही बोलायचं नसतं. आज बोलणारा कमीच आहे बरं काय, आज बोलणारा म्हणजे कमीच बोलत असतो. बोललं तर तुमच्या आशीर्वादानं मी बोलेल है ना, याचा ते काही संशय नाही. कारण संशय केला संशयावनी घोर अनेक नाही पाते के थोर प्राणी व्याघ्र जैसा म्हटलेलं आहे. म्हणून आपण परमार्थ करत असताना, स्मरण करत असताना, चिंतन करत असताना, प्रभूचं कार्य करत असताना काय करायचं नाही. आता मी म्हटलेलं बाकी बरं काय, संशय आहे का नाही, संशयच करायचं नाही. मनामध्ये संशय आला की तुमचा आमचा परमार्थ संपत असतो. म्हणून मायबाप हो, सज्जन हो, भगवंताला नमस्कार करून हा जो अभंग आहे श्री संत बाळगीर स्वामी आणि यांचे पट्ट शिष्य असणारे बापूजी महाराज गोळशेकर, हे कसं आहे बघा मिलन. महाराज ब्रह्मचारी आश्रमामधले आणि बापूजी महाराज ग्रस्त आश्रम, दोघांचा मिलन आहे. ब्रह्मचारी आश्रमाचा आणि ग्रस्त आश्रमाचा हा विचार आहे. भगवंताचं रूपाचं वर्णन या अभंगामधनं आपण मांडण्याचा प्रयत्न करू. प्रथम गुरुमाऊलीला नमस्कार करू. नमन माझे
तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवाचे साकडे कोण पुरवील गोडे. अत्रि अनुसया सुता तुका मने पाव आता, तुका मने पाव आता. श्री गुरु सारिखा असता पाठीराका, इतराची लेखा वन करी. म्हणून जाणते न गुरु भजिजे, तेने कृतकारी होईजे. जैसे मूळ सिंचने सजी, शाखा पल्लव संतोषती. म्हणून मायबाप हो, गुरु महाराजांना नमस्कार करून आपण कीर्तन रूपे शिवेला. वेळेमध्ये कीर्तन सुरुवात आहे आणि वेळेमध्येच सांगता करणार आहोत. मायबाप, मी एक तुमचं लेकरू आहे. माणसाला सप्त मद आहेत बर का. आपल्या जीवाला, माणसाला नसेल तर जीवाला धरा, माणसाला नसेल तर बर का. या सप्तमदामध्ये तुमचा आमचा जीव अडकलेला आहे. काही केलं तर सप्तमदामधून, सप्त विषयामधून, सप्त आवरणामधून, सप्त दोषामधून बर काय. त्याच्यामध्ये त्रिदोष आहे, त्रिताप आहेत बर काय. असे तुमच्या आमच्या जीवाला 128 संस्कार जीवाला जडलेले. जोपर्यंत तुमचे आमचे 128 संस्कार बाजूला होत नाही, तोपर्यंत तुमचा आमचा जीव शुद्ध होत नाही. या जीवाला शुद्ध करायचंय तर तुम्हाला काय करावे लागेल. तुमचा आमचा कपडा मळालेला आहे. मळालेल्या कपड्याला तुम्ही आम्ही पुन्हा घाण पाण्यात धुतलं तर त्याचा मळ जाऊ शकत नाही. त्याला शुद्ध पाणी पाहिजे. तसा तुम्हा आम्हाला देव सगुण किंवा निर्गुण, देवाच्या रूपाचं वर्णन आहे. देवाला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं. सगुण म्हटलं तरी उपाधीच आहे आणि निर्गुण म्हटलं तरी उपाधीच आहे. सहज म्हणतो. आता बीज कापसाचं बी आहे, ते बॅग मध्ये असताना सुसुप्त अवस्थामध्ये असते. कसं असते? सुसुप्त अवस्था. आणि ज्यावेळेस ते बीज आपण जमिनीमध्ये बीज अंकुर केल्यानंतर त्याला अंकुर येतो आणि त्याला काही दिवसानंतर मोठं झाल्यानंतर फळ पुष्प येतात, पुष्प आणि फळ येतात बरं का. तसा त्या माध्यमात तुम्हाला परमार्थ करायचा आहे तर देव येऊन तुम्हाला परमार्थ कोणी सांगत नाही. आता कुणाला देव बोलला? आपण म्हणतो देवा तू बोल रे मजसी, मी तर झाले उदासी, तुझी मी होईन दासी, चरण झाडीन केशी, देवा तू बोल रे मजसी. आता मला तर वाटतं हा कलियुग आहे. कलियुगामध्ये नाम अगदी सोपं आहे पण ते घेणं अशक्य आहे. कलियुगामध्ये जप तप हवन याग यत्न काही करायची गरज नाही. पण नको ते तुम्ही आम्ही करायला जातो. नको ते कलियुगा माझी करावे कीर्तन म्हटलंय. कलियुगामध्ये तुम्हाला जप तप हवन याग यत्न करायची गरज नाही. ते गेलं करता करता द्वापार युगामध्ये
जे करता करता द्वापार युगामध्ये जो नियम आहे तो कलियुगामध्ये नियम लागू पडत नाही, म्हणून तुम्हाला देव भेटत नाही. कलियुगामध्ये नाम सोपं आहे, पण ते नामच आपल्या मुखाला येत नाही. आपण कितीतरी किती आनंद आनंद नित्य गावे गीत. आनंद आनंद नित्य गावे गीत तरीच स्वहित जीवित वाटे. आता दुसऱ्या हिताला जागण्याची गरज नाही. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आपलं स्वहित आपणच पाहावं, दुसऱ्याचं हित करण्याची गरज नाही. दुसऱ्याचे हित करणारे संत मायबाप या जगतावरती आहेत. तुम्ही आम्ही जगाचं हित करू शकत नाही, देव सुद्धा जगाचं हित करू शकत नाही. ते करतात म्हणजे तुम्ही संत मायबाप. तुम्हाला देव कोणी दाखवला? देव कोणी? जसे आपल्या बापाची ओळख. आता बाप म्हणलं तर अवघड गोष्ट आहे. आपल्या डॅडीची ओळख, आपल्या पप्पाची ओळख, बरं काय 2-4 शब्दामध्ये सांगलं तर बाप म्हणजे कळते. बरोबर आहे ना? आता बाप म्हणजे काही थोडं समजणं झालंय बरं का. कारण पाश्चिमात्य देशांची वरती आपल्यात वेषण आणि फॅशन फार झाले बरं का. भक्त कमी झाले आणि भक्ताचा रंग जास्त झालाय. आता संत सांगले तो ऊस डोंगा परी रस नाही डोंगा काय फुललासी वरहिया रंगा. अहो रस ऊस डोंगा आहे, पण त्यात रस डोंगा नाही ना. शेवट काय सांगितलंय? चोखा डोंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा काय भुलला शिवरी रंगा. आता आपल्याला देव आपला करून घेण्यासाठी आपल्याला रंग बेरंग काही करावं लागत. मग कसं राहा? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक पाहि संचिता कौतुक पाहि संचिता. Hey!
का, पण जसं आहे तसं जमतच नाही. साधू दिसायला काहीतरी तुम्हाला करावं लागतं, तेव्हा महाराज म्हणून पाय पडत. काही येऊ की न येऊ बरं काही जमो की न जमो, पण महाराज दिसायला पाहिजे. असायला असेल किंवा नसेल, गुण चांगली असतील किंवा नसतील, पण भगवंत कसा आहे, दोन्हीलाही सावरून नेणार आहे. तसा तर भगवंत भोळ्या भक्ताचाच आहे. कोणासाठी सगुण झाला? भक्तासाठी सगुण झाला. निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारणी, देव भक्ता कारणी, निजनामाचे स्वरूप उघडले आम्हाला, निजनामाचे स्वरूप उघडले आम्हाला. देवाला काय पाहिजे? आपल्याला भूक लागली, काय पाहिजे? भूक लागली तर जेवण पाहिजे. बरोबर आहे. देव एकटा असला तर देवाला काही किंमत नाही. खूप सुंदर बाई आहे, पण लेकरूच नाही, बाळच नाही, तिला शोभा नाही. बरोबर आहे ना? किती सुंदर स्त्री जरी असली, पण तिला जर संतती नसेल तर जीवन व्यर्थ आहे. बरोबर. कोणताही देव जर असेल, भक्त नसेल तर ते व्यर्थच आहे. ऐक अर्थात. बरोबर आहे. देवाला किंमत कुणाकडून? भक्ताकडून. आईला किंमत कोणाकडून? लेकराकडून. मग त्या आईला जर लेकरू जर झालं तर त्या आईचं सुंदर पण वाढतं संसार. बरोबर आहे. देवाला जर भक्त झाले तर देवाच्या नामाची लौकिकता जगामध्ये वाढत असते. देवाचं नाव कळत असतं. बरोबर. बरोबरच मला जवळ काय माझं सुख असो आणि किंवा बरोबर असो, बरोबरच काय कीर्तनात काय आताचे कीर्तन झाले महाराज, फक्त प्रसिद्धी होण्यासाठी कीर्तन आहे. मला दुःख वाटतं बापू, याचं पाप आपण कीर्तनकार भोगणार आहोत, सुरती माई बाप नाही. आता कीर्तनकाराला कोणत्या कोणत्या विनोदाचार्य, विनोद पाहिजे का? परके अत्रेने म्हटलं, प्रल्हाद केशवात्रे लेखक होऊन गेले, त्यांनी म्हटलं ह्या लोकांनी विनोद जीवनात असायला गरज आहे, पण कुठपर्यंत? त्याला विनोदालाही मर्यादा आहे. थोडका विनोद असावा, पण कीर्तनकाराला विनोदाचार्य, काहीतरी चार्य, नाटकाचार्य, बाटकाचार्य कवा तर देखील झालं. बाबा असं सांगितलंय, ऐसा की कदार करे पती
पतित पावना देवराया लोकितही कधी टिकत नसतं आणि पतिताला पावन करणारा भगवंत आहे. कोणाला पावन करणारा? पतिताला. पतिताला पावन करणारा भगवंत आहे आणि दासाला दर्शन देणारा भगवंतच आहे. आता भगवंताला निर्गुण म्हणाव का सगुण म्हणाव यांनी प्रमाणात सांगितले की बाबा देव हे खरा निर्गुण आहे, पण निर्गुणाचा सगुण झाला, त्याला कारण लागले. आता आपल्या गावामध्ये कीर्तन आहे, पण कारणाशिवाय कीर्तन नाही. आपल्याला आपण पाहुण्याला म्हणा, पाहुणे हो आमच्या घरी या, आमच्या घरी या. त्यांनी काय म्हणतील आपल्याला? येतो हो, पण तुमच्या घरी कारण असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? कारणाशिवाय काही नाही, कारण पाहिजे. मग हा जीव मुक्त अवस्थेमध्ये होता. जीव एक 4 पदार्थातला जीव आहे. 4 पदार्थ कोणते? जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वर. या 4 पदार्थाची निर्मिती करणारी तो भगवंत आणि ती माया. माया मुळातलीच वेगळी. माया आता नाही, माया आता नाही. अगोदर माया, नंतर देव. मायेशिवाय देव नाही. आधी उपजली माया होते. मायेशिवाय देव नाही आणि देवाशिवाय माया नाही. भक्ताशिवाय देव नाही आणि देवाशिवाय भक्त नाही. देवाला संकट म्हणजे संकट कशाचं पडतं? जसं घरामध्ये बाळ खेळल्यानंतर कुटुंबाला आनंद होतो, तसा देवाला आनंद भक्त अंगणात खेळल्यानंतर भगवंतांची आनंद वाटतो. नाम घेतल्यानंतर देवाला एवढं आवडतं, जसं पत्नीनं भोवल्यावर एकच वेळेस तुमचं आमचं नाव घेतल्यानंतर जन्मभर पत्नीची जशी सेवा करावी लागती. नाव सांगताना फार आपल्याला मजा वाटते बरं काय. आता नावाचे प्रकार आपल्याला खूप उखाणे येतात. उखाण्याचं काही तर कमी नाही, पण काही सांगता येत नाही. ज्यावेळेस आपल्या पत्नीनं सगळ्यांना नाव सांगल्यानंतर आपल्याला जन्मभर जसं तिच्या विचाराप्रमाणे चालावं लागतं. आपण कोणाचंच ऐकत नाही, पण एकाच मात्र ऐकल्याशिवाय राहत नाही. तिचं नावच बा ये को. नाव काय? कोणाचंही ऐकत नाही हो. तसं त्या स्त्रीला नाव ग्रहलक्ष्मी आहे. बायको म्हणून बरं, ती आपली ग्रहलक्ष्मी आहे. तिचा अधिकार फार मोठा आहे आपल्यापेक्षा. ग्रहलक्ष्मी शांत असेल तर ग्रह शांत आहे, आणि ग्रहलक्ष्मी जर कडक लक्ष्मी असली आपली बोंबाबोंबच आहे. म्हणून तुम्हाला विचार करायचंय, ज्या पद्धतीने देवाला भक्त लागतो आणि भक्तासाठी वाट पाहतो, वाट पाहे शुद्ध
वडील कष्ट कोणासाठी करतात? माझा मुलगा मोठा व्हावा, खूप शिकावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, काहीतरी व्हावा. कोणाची अपेक्षा असते? आई वडिलांची. बरोबर. आई वडील एवढे कष्ट करतात, लेकराला वाढवतात, स्टेट घेतात, प्लॉट घेतात, फ्लॅट घेतात. बरं काय? कोणासाठी? माझ्या लेकराला होतंय म्हणून. पण लेकराचं कर्तव्य काय? लेकरानं बजायला पाहिजे. पण लेकराला एक गृहिणी आल्यानंतर आपल्या आई बापाला वेगळं टाकते. फार अवघड आहे. कारण ज्याच्या संसारामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, सासू सुनाचा ज्या घरी एक विचार आहे, त्या घरी भगवंत नांदतोच नांदतो. ज्या घरामध्ये बापांचा मुलांचा एक विचार आहे, त्या घरामध्ये देव नांदतोच नांदतो. याच्यात काही शंका नाही. मग तुमच्या आमच्या घरामध्ये कोणता विचार असला पाहिजे? कोणता विचार असला पाहिजे? विवेक जाणोनी सुखे संसार करा, आनंद हृदय धरा निरंतर. संसार जरी करायचा असेल तरी तुम्हाला विचारच करावा लागतो. विचार नसेल तर आचार नाही. विचार जर नसेल तर आचार नाही. आचार नसेल तर परमार्थही नाही आणि संसारही नाही. तुम्हाला दोन साध्य करायचे आणि दोन साध्य करत असताना आपल्याला दोन साध्य करायचे. काय? एक तर प्रपंच आणि दुसरा परमार्थ. परमार्थ म्हटलं बरं. परमार्थ कशाला म्हणावं? परमार्थ परमार्थ म्हणती, परमार्थाची व्याख्या न कळती. घरोघरी पंडित वसती, अहमते करुनिया. प्रत्येक जण म्हणाले परमार्थ परमार्थ परमार्थ. पण परमार्थामध्ये अहंकार आला. संसारामध्ये सुद्धा अहंकार नको आणि परमार्थामध्ये सुद्धा अहंकार नको. पण ज्ञानामध्ये सुद्धा अहंकार नको, भक्तीमध्ये सुद्धा अहंकार नको. अहंकार आल्यानंतर तुमचा आमचा संसारही बाद झाला आणि परमार्थही बाद झाला. आपण महाराज हो की सेवक हो? मला सांगा काय हो? सेवक फार महत्वाचा आहे. बर काय? बर काय? अवघड आहे. मुख्याध्यापक व्हायला आनंद वाटते, पण त्याच्यापेक्षा चपराशी सुखी, सेवक सुखी. देवापेक्षा संतापेक्षा कोण सुखी आहे? दास सुखी आहे. दास मी जन्मोजन्मीचा,
होती पण दया यातना कठीण, गुरु होणे फार कठीण आहे बरं का. पण प्रत्येकाला व्हावंच वाटतं, कारभारी व्हावंच वाटते. घरचा काय वाटते की काय नाही, हे रे, कारभारी हो वाटते. उग काम करणारा सुखी आहे बरं का. कारभाराला फार दुःख असतं. एखादी कारभारी असेल ना आपण ठेवू, आपल्याच घरचा श्रीमंत होते ना, बरोबर. कारभार कधी होऊ नये, शाळ्यानं तर कारभारी होऊ नये गड्या. फार डोक्यावर पाप मोठे, अवघड आहे. मोठेपणा कधीच घ्यायचा नाही. महाराज कधी दिसायचं नाही, असल्याशिवाय राहायचं नाही. महाराज कसं राहावं? जैसा युगळाचा बोधू, तैसा शर्करा होय शुद्धू, तैसा परमेश्वराचा बोधू, झाला पाहिजे जीवासी. जीवाला बोध करणारा पाहिजे, बोधाशिवाय नाही. बोध शक्ती देऊन या. जीवाशी अधिकार, माया मळ क्षाळून या, त्याशी केलं पहिलं पार. मायाचं मळाचं क्षाळन करणारा सद्गुरु स्वामी आहे. सद्गुरु स्वामीची तुम्हाला भेट व्हावी लागते, गुरुची भेट व्हावी लागते. आणि भगवंताची. आता कोण श्रेष्ठ, गुरु श्रेष्ठ का, देव श्रेष्ठ का, सद्गुरु श्रेष्ठ? आपण नेहमी म्हणतो गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा, मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाच्या प्रसादी श्रीदत्त भेटे. आता गुरु थोर का संत थोर? बरे काय, अवघडच आहे. तसे तर गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरुविन मार्ग नाही तुझा, देव पाहता त्रैलोक्य. त्रैलोक्यामध्ये गुरु जर कळायचा असेल तर संताशिवाय नाही. गुरु भेटतील, देव भेटेल, सद्गुरु भेटेल, पण संत भेट अवघड आहे, बहु अवघड आहे. संत भेटी परी जगजेटी, कृपा केली त्या जगजेटीनं जर कृपा केली तर तुमच्या आमच्या गावामध्ये संत येऊन ज्ञान सांगत असतात. मग संत कसे आहेत? संत उदार उदार, भरणी अनंत भांडार, आर्यशी बेटी दान, संत उदार उदार. संतांची व्याख्या वेगळी आहे, गुरुची व्याख्या वेगळी आहे, देवाची व्याख्या वेगळी आहे, सद्गुरूची व्याख्या वेगळी आहे. आणि एवढ्या व्याख्या फक्त भक्तामुळे आहे. भक्ताची एवढी दादागिरी चालते, एवढी दादागिरी चालते. घर आपलं, माय आपली, भाऊ आपला, बहीण आपली, शेती आपली, दादागिरी कोणाची? दादागिरी कोणाची? ओळखीले का? ओळखत जावं माणसं. आता आपलं आपणच गाण्यामध्ये हसलं की मला समजलं बरं काय, दादागिरी कोणाची राहते. असं तुम्हाला काहीच कळत नाही. किती शाना जर असलं, शान पण तिथं नाही, आपलं मोठे पण बी नाही आणि शान पण बी नाही. तसा भक्ताला देव अगोदर प्रसन्न होतो, भक्ताला देव थरथर कापतो बरं काय. मग तसा देव मोठा की भक्त मोठा? तसे देव मोठे, तसे देव मोठे. देव मोठे असून भक्त वाक म्हणलं तसं वाकावं लागते देवाला. बर, बाप मोठं की लेकरू मोठं? बाप मोठं बरं काय. 25 वर्षाचा, 22 वर्षाचा, 30 वर्षाचा बाप असतो. 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं लेकरू असतं. बाबा वाका, तुमच्या पाठीवर बसतो म्हणलं की बाप वागतय. वागत का नाही?
तसं मात्र आपलं पोरग पाहिजे. बहिणीचं पोरग म्हणलं तर हानतय गडाला. मामा वाका म्हणू दे बरोबर, वागतंय का? ती बहिणीचंच पोरग आहे ना. बहिणीच्या पोरामध्ये आपल्या पोरामध्ये बराचसा फरक आहे आणि भावाच्या पोरामध्ये तर लईच फरक आहे म्हणजे बरोबर आहे. भावाच्या पोरामध्ये बरं काय आणि आपल्याही भावाच्या पोरामध्ये फरकच आहे. भावाचा पोरग कोण आहे? भावाचा पोरग ज्ञान होय. बरोबर. भाव ठेवणी वाचा. भाव धोरणी बरं काय किंवा ठेवणी बरं काय. भाव धरलं तरच तुमच्या आमच्यामध्ये देव आहे. त्याप्रमाणे भक्त देवाला बोलायला लागले, देवा मी आतापर्यंत माझं अख्खं वय गेलेलं आहे, पण तुम्ही मला दर्शन दिलं नाही, भेटलं नाही. माझी भक्ती कशा प्रकारची असेल? काय फरक असेल? येडूराजाला भेट दिली, दलादनराजाला भेट दिली, आर्लकाला भेट दिली, शस्त्र अर्जुनाला भेट दिली. अनुसई मातेसाठी तुम्ही सगून झाला देवा, पण आमचं काय चुकलं? आमचं काय चुकलं? देखिला देखिला माय मी देवाचा देव, देवाचा देव. देखिला देखिला माय मी देवाचा देव, देवाचा देव. देखिला देवा माय देवाचा देव, देवाचा देव. देखिला देवा माय देवाचा देव, देवाचा देव. हो विठला सत्य हरी माले तुझे पण विठला माले तुझे हो विठला सत्य हरी माले तुझे पण तुझे पण. देखिला देखिला माय देवाचा देव, देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव, देवाचा देव. काय भाग्य असेल पहिल्यांदा देव पाहणाऱ्याची ताकद. देखिला देखिला माझ्या देवाचा देव. देवाचा देव बघितल्यानंतर काय फिटलं माझं? संदेह फिटलं. संदेह फिटल्यानंतर दुजेपणाची गाठही सुटून गेलं. सगळं काही आता मी मोकळे झालो. मग अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज काय सांगतात आपण सांगू. देवा दत्ता दयाळा, देवा दत्ता दयाळा.
तुझे गुण नामस्मरणी तुझे गुण नाम साधक आणि सिद्धाचे हे बोलले. भक्त भक्त देवाला बोलायला लागले की देवा. आता भक्त पहिल्या भक्ताचं तुम्ही आम्ही नाव शिव करू. देवाचे पहिले भक्त म्हणजे अनुसया माता. बरोबर आहे? कोण आहे पहिले देवाचे भक्त? म्हणजे कोणाकडे मान आहे? मातेकडेच मान आहे. माता नसेल तर पुत्र नाही. बाप नसतानाही काही पुत्र झाले कर्णासारखे मंत्रांवर काय. बरोबर आहे ना? पण माता ही विशेष आहे. बरोबर आहे? माता ही विशेष आहे. आपण झाली तरी आपल्याला माताच पालन पोषण करतो, तसे बापही करतात. हे संशय धरू नका. माता आणि पित्याचं मिलन असल्यानंतर पुत्राची प्राप्ती जशी होऊ शकत नाही, लक्ष देऊ नाहीत का बरं काय? तसा त्या माध्यमात देव आणि भक्त याच मिलन झाल्याशिवाय, त्यांचं एक रूप झाल्याशिवाय ज्ञान नावाचे स्वरूप आपल्या डोळ्याला दिसू शकत नाही. ज्ञान नावाचं आपल्याला भगवंताला जरी ओळखायचं असेल, ज्ञानानंच ओळखावं लागतं. निर्गुणाला पाहायचं असेल तर ज्ञान दृष्टीच पाहिजे. कोणती आपली चर्म दृष्टीने आपण भगवंताला पाहू शकत नाही. चर्म दृष्टी भगवंताला पाहता येत नाही. केव्हा पाहता येत नाही? निर्गुण मूर्ती जर पाहायचं असेल तर तुम्हाला ज्ञान दृष्टी उघडी करावी लागेल आणि त्यात वासना शुद्ध करावी लागेल. ज्ञान दृष्टी पाहताना वासना शुद्ध करावं लागेल आणि ज्याची वासना शुद्ध झाली त्याला आपोआपच देव पुढे येऊन उभा राहतो. बरं काय? आपली वासना जर चांगली नसेल तर भगवान तुमच्या आमच्याकडे डोकावूनही पाहत नाही. वासना बायको शेजारी वासना